सोनम वांगचुक हे नाव ऐकलं की काय आठवतं? 3 इडियट्स मधला फुनसुक वांगडू, ज्यानं विज्ञानाचा वापर करून लडाख बदललं, ज्यानं देशाला आईस्तूप दिलं आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवली. पण आज रिअलमध्ये याच माणसाची अवस्था काय हे माहिती आहे? दिल्लीच्या जंतर मंतरवर हा माणूस मागच्या 17 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलाय आणि त्यांचं वजन तब्बल 8.5 किलोने घटलंय. रक्तातील साखर खालावली आहे, बरगड्या दिसू लागल्यात. जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचा निश्चित पडलेला फोटो पाहून अनेकांचं मन हेलावलंय. हा माणूस मागतोच काय आहे? नीट परीक्षा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. पण आपल्या केंद्र सरकारने मात्र अद्यापही ना आपला कोणी प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवलाय, ना सोनम वांगचुक यांना किंवा त्यांच्या वतीनं कोणाला चर्चेचं आमंत्रण दिलंय. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पातळीवर अनेक हालचाली सुरू आहेत. कोणाला किती मंत्रिपदं दिली जावीत यावर मीटिंग होत आहे. नुकत्याच काल रात्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेऊन केंद्रात 2 मंत्रिपदांची मागणी केली आहे. या सर्व भेटीगाठी होत असताना तिकडे उन्हाची पावसाची तमा न बाळगता मुलांच्या भविष्यासाठी जो व्यक्ती रात्रंदिवस आंदोलन करतोय त्यांच्याकडे बघायला मात्र आपल्याला वेळ नाही. आपल्याकडे घोटाळे करणारे मस्तवाले तर लोकांच्या भल्यांसाठी आंदोलन करणारे आहेत. मात्र अशा प्रकारे मरणाच्या दारात ते सोडून दिले जातात. मागच्या काही महिन्यात देशात काय घडलंय ते आठवा. नीट परीक्षेतील महाघोटाळा, पेपर फुटी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा झालेला चक्काचूर. लाखो विद्यार्थी नैराश्यात आहेत. काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुण पिढीने कॉक्रोच जनता पार्टीच्या बॅनरखाली अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात जंतर मंतरवर आंदोलनं सुरू केली होती. त्याला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता. परंतु आता सोनम हे स्वतः एक हाती या आंदोलनाची धुरा सांभाळत आहेत. गेल्या 17 ते 18 दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील अक्षम्य गैरव्यवहार आणि पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA भ्रष्ट आणि फेल गेलेल्या मॉडेलमध्ये आमूलाग्र बदल करावेत अशी या आंदोलनामागची मागणी आहे. यासोबतच लडाखला 6व्या अनुसूची अंतर्गत विशेष दर्जा आणि राज्याचा अधिकार देण्याचे जुने आश्वासन केंद्राने पाळावे, ज्यासाठी वांगचुक यांनी आधीही लढा दिला आहे. विचार करा, जर लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर शिक्षण मंत्र्यांनी खुर्चीवर का चिकटून राहावं असा साधा प्रश्न आहे. आतापर्यंत तर स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी सांभाळून राजीनामा देणं अपेक्षित होतं. पण आपल्या देशात जबाबदारी निश्चित करण्याऐवजी आंदोलकांनाच बदनाम केलं जाण्याचा जुना इतिहास आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आतापर्यंतचा घटनाक्रम कसा राहिलाय त्यावरही नजर टाकूया. मार्च 2024 ते मार्च 2026 सोनम वांगचुक यांनी लडाखच्या संरक्षणासाठी 21 दिवसांचं उपोषण केलं. पुढे 25 सप्टेंबर 2025 रोजी आंदोलनादरम्यान लेहमध्ये तणाव निर्माण झाल्यावर सरकारने त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला आणि त्यांना तब्बल 170 दिवस जोधपूर तुरुंगात डांबून ठेवलं. विचार करा, एका शांतताप्रिय पर्यावरणवाद्यावर दहशतवाद्यांसारखा कायदा लावला गेला. 14 मार्च 2026 रोजी अखेर त्यांची सुटका झाली. पुढील तारीख 28 जून 2026. सुटकेनंतरही त्यांनी हार मानली नाही. विद्यार्थ्यांचा नीट घोटाळ्याचा दुःखात सहभागी होताना त्यांनी 28 जून पासून पुन्हा दिल्लीत आमरण उपोषण सुरू केलं. सध्याची स्थिती, आज उपोषणाचा 18वा दिवस उलटला आहे. वांगचुक यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अनेक विरोधी पक्षांचे नेते जसे की उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी त्यांना पाठिंबा दिलाय आणि प्रकृती खातर उपोषण सोडण्याची विनंती देखील केली आहे. जर सरकारने चर्चा केली नाही तर देशातील तरुण आणि आंदोलक 20 जुलै रोजी संसदेवर धडक मोर्चा काढणार आहेत. सोनम वांगचुक यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर हा माणूस केवळ AC खोलीत बसून भाषण ठोकणारा नाही, तर जमिनीवर उतरून बर्फाळ थंडीत जीव पणाला लावणारा योद्धा आहे. त्यांची जुनी आंदोलनं पाहिली तर समजेल की त्यांचा हेतू किती पवित्र आहे. लडाखमधील सरकारी शिक्षण व्यवस्थेत स्थानिक संस्कृतीनुसार बदल करण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्ष संघर्ष करत मुलांचे नापास होण्याचे प्रमाण कमी केलेत. जेव्हा गलवान खोऱ्यात भारताचे जवान शहीद झाले तेव्हा वांगचुक यांनी बॉयकॉट चायनीज प्रॉडक्ट्स मोहीम चालवून चीनला आर्थिक फटका देण्याचे आवाहन केलं होतं. -12 डिग्री सेल्सिअस थंडीत फक्त पाणी पिऊन आणि त्यांनी 21 दिवस उपोषण केलं, जेणेकरून कॉर्पोरेटच्या हातात लडाखची जमीन जाऊ नये.
हे सर्व सोनम यांनी स्वतःला काही मिळावं म्हणून नाही, तर लडाखची संस्कृती टिकावी, तिकडच्या जमिनीचं रक्षण व्हावं, मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून केलेलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शेतकरी आंदोलनामध्ये 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर सरकारने वर्षभर दखल घेतली नसल्याचा आरोप होता. आज एका जगप्रसिद्ध शिक्षण तज्ञाचा जीव धोक्यात आहे, पण सत्ताधारी भाजपमधील एकही नेता किंवा मंत्री जंतर मंतरवर जाऊन त्यांची साधी विचारपूस करायला तयार नाही, अशी टीका आता राजकीय वर्तुळात होते. धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा यंत्रणेचा पार बोजवार उडवलाय, पण तरीही त्यांना वाचवलं जातंय आणि जो माणूस विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवतोय त्याला मरण्यासाठी सोडलं जातंय. जर एखाद्या मंत्र्याकडून काम नीट होत नसेल तर त्याला बदलण्यात सरकारला काय कमीपणा आहे, असाही प्रश्न आहे. हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलेला अगदी योग्य आहे. सरकार चालवणं म्हणजे अहंकार गाजवणं नव्हे, तर जनतेचे प्रश्न सोडवणं असतं. हा लढा फक्त सोनम वांगचुक यांचा नाही, हा लढा तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्याचा आहे, देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा आहे आणि या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याचा आहे. जर आज आपण शांत राहिलो तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे या लढ्याकडे सरकार किंवा सरकारी यंत्रणेविरोधी लढा म्हणून बघण्यापेक्षा भविष्यातील सक्षम पिढ्या घडविण्यासाठीचा लढा म्हणूनच बघणं गरजेचं आहे. आता सरकार सोनम वांगचुक नेमकं कधी जातायत, कधी मरतायत याचीच वाट पाहतायत का, हा प्रश्न माझ्यासह तमाम सोशल मीडिया विचारते. या व्हिडिओबाबत तुमचं काय मत आहे, कमेंट जरूर करा. धन्यवाद.